शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आपल्याबरोबर आहेत। देशमुख साहेब, खरं तर तुम्ही तुमच्या आजोबांची संपूर्ण परंपरा जी आहे ती जतन केलेली आहे। मध्यंतरी खंड पडला 2019 ते 2024 पर्यंत, परंतु पुन्हा एकदा देशमुखांचा वारसदार जो आहे तो आता त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभा पुन्हा राहिला सांगोल्यामध्ये। काय भावना आहेत? आता तुम्ही पुन्हा विधानसभेची पायरी चढतायत, शपथ घेणार आहात। निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी जे 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण केलं, गोरगरीब दीनदलित कष्टकरी लोकांचं काम केलं, त्यांची सेवा केली 3-3 4-4 पिढ्याची आणि पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये जपला, त्याच कार्यकर्त्यांनी, त्याच पदाधिकाऱ्यांनी आणि त्याच विचाराच्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी काम केलं त्याच पद्धतीने भविष्यकाळात पुढच्या 5 वर्षात माझ्याकडून काम होईल। आणि आज आनंद आहे की पण आनंद होत असताना एक खंत आहे की हे पाहायला स्वर्गीय आबासाहेब नाहीत। परंतु आबा ज्या पद्धतीने स्वतःच्या लो प्रोफाईलमुळे म्हणजे सर्वदूर परिचित होते, महाराष्ट्रात परिचित होते की एस टीमधनं प्रवास करणारा आमदार कोणी असेल तर गणपतराव देशमुख असतील, तुमचे आजोबा। तुमचा देखील त्याच पद्धतीने प्रवास असणार। कशा पद्धतीने आता सांगोला संपूर्ण मतदारसंघाचा विकास पुढे कसा होणार? निश्चितपणे गोरगरीब जनतेची कामं आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही भविष्यकाळात काम करू। पण तुम्हाला मला सांगायला आवडेल की काल मी ज्या गणवेशात होतो आणि एंट्री करत असताना प्रत्येक आपला गार्ड मला थांबवत होता, कारण त्यांना वाटत नव्हतं की हा मुलगा आमदार असेल। त्यांना सांगावं लागत होतं की मी डॉक्टर बाबासाहेब देशमुख, गणपतराव देशमुखांचा मी नातू आहे आणि आमदार म्हणून निवडून आलो आहे। याच्यावरून तुम्ही समजू शकता की मी किती लो प्रोफाईलमध्ये राहतोय। परंतु एकंदरीतच काय म्हणजे काय आठवणी आहेत तुमच्या गणपतराव देशमुखांच्या सोबत, तुमच्या आजोबांसोबत? त्यांनी काही टिप्स दिल्यात राजकारणाच्या? निश्चितपणे आबासाहेबांनी आम्हाला एवढंच सांगितलं की ज्या कष्टकरी जनतेसाठी आपल्या पक्षाने काम केलेलं आहे आणि त्या गोरगरीब जनतेची कामं करणं ही प्राथमिकता आपली असणं गरजेचं आहे, ना की आजच्या परिस्थितीमध्ये कसं राजकारण चालतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। पण ज्या गोरगरीब जनतेने आपल्याला, आपल्या पक्षाला 60 वर्ष प्रतिनिधित्व करण्यासाठी मानसन्मान दिला, त्या गोरगरीब जनतेचे ज्या काही अडीअडचणी असतील, गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गाच्या ज्या अडीअडचणी असतील त्यांना प्राथमिकतेने त्यांचं काम करणं या विचाराने भविष्यकाळात चाललं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला। मरकडवाडीमध्ये आज ईव्हीएमच्या संदर्भात रोष व्यक्त केला जातोय। स्वतः शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील त्या ठिकाणी पोहोचलेत। खरं तर मरकडवाडीमध्ये उत्तमराव जानकरांना सर्वाधिक मतं पडणार होती, त्यांना तिथे कमी मतं पडली। निश्चितपणे बऱ्याचशा लोकांची अशी म्हणणं आहे की कुठंतरी ईव्हीएममध्ये गोंधळ झालेला असू शकतो, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। पण जोपर्यंत त्याचा ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित वाटत नाही। बाबासाहेब देशमुखजी, तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे? खरं तर तुमचा तुम्ही शेकापचे एकमेव आमदार आले आहात आता। तुम्ही शेकापचे आमदार म्हणून तुम्ही कोणाला पाठिंबा देणार? महायुतीला की महाविकास आघाडीला? कारण की तुम्ही दोन्ही नेत्यांच्या भेटी घेतल्यात, अर्थात शरद पवारांची सुद्धा आणि देवेंद्र फडणवीसांची सुद्धा। निश्चितपणे पवार साहेबांचं आणि आमच्या कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांनी देवेंद्रजींना त्यांच्या सुरुवातीच्या काळात 99ला ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांच्याबद्दलची एक चांगली भावना देवेंद्रजींच्या मनामध्ये आहे आणि त्याच कारणाने देवेंद्रजींनी मला फोन करून शुभेच्छा दिला आणि मुंबईमध्ये असाल तर भेटायला या म्हणून मी भेटायला गेलो होतो। पण जो आपला मुख्य प्रश्न आहे तो निर्णय हा आमची केडर बेस पार्टी आहे, तर केडर ठरवते। जो केडर निर्णय घेईल, ज्या मतदारांनी मला मतदान केलेलं आहे त्या मतदारांच्या विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला जाईल की आपण महाविकास आघाडीकडे राहायचं की महायुतीकडे जायचं। आणि अजून ठरलेलं नाही तुमचं कोणाबरोबर जायचं? निश्चितपणे भाई जयंत पाटील आज परगावी गेलेले आहेत, त्यांना सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय आपण पुढचं पाऊल टाकणं उचित मला वाटतं। तुमच्या तर प्रचाराला स्वतः धैर्यशील मोहिते पाटलांनी सभा घेतली, पवार साहेबांनी स्वतः लक्ष घातलेलं होतं, अशातच मग तुम्ही अजून निर्णय झाला नाही असं म्हणतायत? नाही, निश्चितपणे आबासाहेबांच्या निधनानंतरची ही विधानसभेची पहिली निवडणूक होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील नेते मंडळींनी आमच्या पाठीशी उभं राहणं ही आमची अपेक्षा होती, पण ते तसं दिसून आलेलं नाही। आणि मोहिते पाटील कुटुंबाचं आणि आमच्या कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे, आमची मैत्री आहे आणि राजकारणापलीकडचं एक नातं आहे। निश्चितपणे ती मैत्री, ते नातं आम्ही टिकवून ठेवू।
धन्यवाद बाबासाहेब देशमुख, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. शेकापचे एकमेव आमदार सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख, त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी की महायुती यांना पाठिंबा देण्यावरतून अजून कोणताही निर्णय नाही झालेला आहे. आमचा पक्ष जो आहे तो कॅडर बेस आहे. भाई जयंत पाटील जे शेकापचे अध्यक्ष आहेत त्यांना विचारूनच, त्यांना विश्वासात घेऊनच कोणाला पाठिंबा द्यायचा या सगळ्या संदर्भाचा अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाईल असं जे मत आहे ते सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.